नमस्कार, मी संगीता. आज सकाळी पुन्हा न्यूज आली. जळगावमध्ये एका महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, गळफास लावून घेतला. पुन्हा मन उदास, दुःखी. महिला शिक्षित झालेल्या आहेत, पण जागृत कधी होतील त्यांना कसं कळत नाही. महिलांनो, प्लीज माझ्या बहिणींनो, आत्महत्या हा पर्याय नाही आहे. सासरचा छळ हा थांबणार नाहीच आहे जोपर्यंत आपण जागृत होत नाही. तुम्ही आत्महत्या करता म्हणजे तुम्ही जागृत नाही. मी समजू शकते का त्यावेळेला असह्य झालेल्या वेदना होतात आणि मग आपण आत्महत्यासारखं पाऊल आपल्याला इझी वाटतं आणि आपण आत्महत्या करतो. पण आत्महत्या करणं हे पाप आहे. आत्महत्या केल्यावर आपण आपला आत्मा भटकत राहतो आणि मनुष्य जन्म परत मिळत नाही. ह्याच्यावर तुम्ही विश्वास नाही ठेवणार कदाचित, पण आत्महत्या करू नका ही माझी कळकळीची विनंती आहे. बहिणींनो, तुम्ही जागृत व्हा आणि तुम्हाला अगदीच जर त्रास सहन होतोय तर समाजाचा विचार करू नका. आई वडिलांना तेवढी ताकद असते. तुम्ही आई वडिलांना त्रास होऊ नये, समाज काय म्हणेल ह्या भीतीने तुम्ही अत्याचार सहन करता आणि अचानक एक दिवस हे जग सोडून जाता. हे बरोबर नाही आहे. आणि आता दिवसेंदिवस दिवसाला एक महिला आत्महत्या करतेच किंवा तिला जाळून मारलं जातं. हे खूप सोपं वाटायला लागले लोकांना. एक बाई म्हणजे एक लग्नाची बायको असताना दुसरं लग्न करणं, हे आपण आत्महत्या करतो आणि ते केस दाबले जातात, पोलीस सहकार्य करत नाही. हे मला ऐकून ऐकून कंटाळा आलाय. प्रत्येक स्टोरीमध्ये, प्रत्येक घटनेमध्ये पोलिसांनी सहकार्य केलं नाही असं पहिले मुलीचा बाप बोलतोय आणि त्या मुलीच्या आई वडिलांची व्यथा यातना बघून खरंच वाटतं का मुलींनो, विचार करा आपल्या आई वडिलांचा आणि खरंच आत्महत्या करू नका. कारण इथं तुम्हाला आई वडिलांना न्याय मिळाला तरी पण मुलगी मिळत नाही, ते दुःख कायमचं त्यांना राहतं. तर तुम्ही अत्याचार सहन करायच्या ऐवजी आई वडिलांना सांगा, समाजाचा विचार करू नका आणि तुम्ही तुरंत कोर्टामध्ये जा. भले उशिरा तुम्हाला न्याय मिळेल, पण एकीला न्याय मिळाला, दुसरीला मिळाला, तिसरीला मिळाला तर ह्या असं लोकसंख्या आपली संख्या वाढत गेली तर अत्याचार करणाऱ्यांची संख्या पण कमी होईल आणि त्यांची हिंमत होणार नाही दुसरं लग्न करण्याची किंवा तो सुनेला जाळून मारण्याची किंवा सुनेला हुंडासाठी आत्महत्या करायला प्रवृत्त करण्याची त्यांची हिंमत होणार नाही. आपण आत्महत्या करतो, केस दाबली जाते आणि पुन्हा 4 दिवस आपले बातमी इकडे तिकडे न्यूजवर म्हणजे पसरली जाते आणि थोडे दिवसांनी ती न्यूज येत नाही आणि पुढे त्या केसचं काय झालं हे न्यूजवाले सांगत नाही. त्यामुळे आपल्याला फक्त एवढंच करतं तिने आत्महत्या केली, पण पुढं काय झालं? पुढं आई वडिलांना न्याय मिळवण्यासाठी 10-10 वर्ष वाट बघायला लागते. 10 वर्षांनी न्याय मिळून पण त्यांना समाधान मिळत नाही, कारण आपला माणूस त्यांना मिळत नाही. त्यामुळं तुम्ही जिवंत राहून कोर्टामध्ये जा, पोलीस स्टेशनला जाऊ नका. पोलिसांचा रेकॉर्ड झालेला आहे, पोलीस सहकार्य करत नाहीत. पण माझा निरीक्षण किंवा माझा म्हणजे अनुभव किंवा निरीक्षण असं सांगतंय की कोर्टामध्ये देर से भले पर न्याय मिळतो. तर तुम्ही कोर्टाची पायरी चढा, पोलीस स्टेशनला जाऊ नका, समाजाला घाबरू नका आणि आई वडिलांना काय वाटेल ह्या विचाराने तुम्ही सगळ्या गोष्टी लपून ठेवू नका आणि सहन करत राहू नका. तुम्हाला नाही सहन झालं तर तुम्ही हे पाऊल उचला, हे योग्य पाऊल आहे. पण आत्महत्या करणं हे बरोबर नाही आहे. तुम्ही मुलींनो प्लीज समजून घ्या. हा माझा संदेश जर तुम्हाला पटत असेल तर समजा, जागृत व्हा. शिकल्यात तुम्ही पण जागृत कधी होणार? तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येक मुलीला सांगा की छळाला कंटाळून आत्महत्या करू नका. लढता लढता मरा, पण असंच मरू नका. हा माझा संदेश आहे. मला वाईट वाटलं म्हणून मी आत्ता तुमच्याशी बोलले. बघा, हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा.